मयूरला देऊया शुभेच्छा. महत्वाच्या मॅच मध्ये त्याने केलेलं हे दमदार प्रदर्शन. फायनल मध्ये संघ दाखल झालाय. शुभेच्छा असतील. पहिला बॉल. सेकंड सेमीफायनलला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल उंच चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. कॅच ड्रॉप झाली आहे. सिंगल आली. दुहेरीचा प्रयत्न. दोन्ही बाजूला बॅकअप नाही. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. केडी पहिल्याच बॉलवरती 2 धावेचा फटका. झोला 11 कुमठे संघासाठी किशोर जाधव हा तितकासा महत्वाचा बॅटर आहे. श्री नॉन स्ट्रायकरीला पाहायला मिळतोय. आपली उपयुक्तता आहे ना संघासाठी सर्वाधिक मोठी आहे आणि ती दाखवावी लागेल ती किशोरला. महत्वाच्या मॅच मध्ये त्याला या मॅच मध्ये प्रदर्शन चांगलं करावं लागेल, कारण इथून पराभूत होणाऱ्या संघाला मोठा नंबर नाही आहे. आडवा बाटने ऑन साइडला खेळलाय. किशोरने दाखवलाय दम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑन साइडला षटकार येतोय. हा फॉर्म पुल केला होता. 8 धावा धावलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. सुरेश सकपाळ यांना तुम्ही पाहताय पंचांच्या भूमिकेमध्ये ते पाहायला मिळतात. पुढचा बॉल वेगाने वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. हा बॉल वेगाने बाहेर निघालाय. अधिकचा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. धावफलकावरती धावा एकंदरीत बनतायत त्या 8-3. चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू. यावेळेचा बॉल ऑन साइडला डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल आली. दुहेरीचा कोणताही प्रयत्न इथून होत असताना पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी. यात साऱ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. अचूकतेने गोलंदाजी व्हायला हवी. षटकार आलाय. जे घडलं ते बिघडलंय आणि आता ते विसरून एका नव्याने पुढेही सुरुवात व्हायला हवी. त्याकरिता प्रयत्न चांगले पाहायला मिळतात. हा डेड बॉल आहे. मागील बॉलचा आवाजच असा आला होता की तो चेक करणं गरजेचं होतं. जो डेड आहे. मागील चेंडूवरती आपण पाहिलं जो बॉल तिथेच ब्रेक झाला होता, फुटला होता. डेड बॉल आला होता मागील बॉलवरती. जो बॉल ब्रेक झाला होता, फुटला होता. त्यामुळे पुन्हा एकदा तो चेंडू टाकावा लागणार आहे गोलंदाजाला. रोहितला पाहत आहे गोलंदाजी मार्क वरती. स्ट्रायकर एंडला किशोर आहे. दुहेरी धाब्याचा फटका आला होता. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल येते. एक मिळालेली आहे. दुहेरीचा प्रयत्न होईल. सेकंड रन देखील कंप्लीट. मागील बॉलवरती देखील 2 आल्या होत्या आणि जिथे डेड बॉल आलेला पाहायला मिळाला इथे 2च आलेले आहेत. 10 बनतायत. 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा फुलकावर. 2 षटकांचा सामना. सेमीफायनलची मॅच. या षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. रॉन विकेटने पुढचा बॉल. यावेळेला समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. सिंगल निश्चित येते. दुहेरीचा प्रयत्न होईल. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. 1 बॉलचा खेळ अद्याप बाकी आहे. तब्बल 12 धावा धावफलकावरती बनत असताना पाहायला मिळत आहेत. एकेरी दुहेरी धावा सातत्याने येत आहेत. धावफलक हलतं ठेवलं जात आहे. 2 षटकांचा सामना. मैदानाच्या आतमध्ये सेकंड सेमीफायनल फायनलिस्ट पुरुषी संघ जो मात्र फायनल मध्ये धडक मारणारा हा पहिला संघ पाहायला मिळालाय. प्रथम क्रमांक 25,000 रुपये रोख रक्कम व मातोश्री चषक. द्वितीय क्रमांक 15,000 रुपये व मातोश्री चषक. तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 7,500 रुपये व मातोश्री चषक क्रिस्टलच्या ट्रॉफीज. यावेळेचा बॉल यष्टिरक्षकाचा भेद. डॉट आलेला आहे. एंड ऑफ दी ओव्हर नंबर फर्स्ट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धावफलकावर. चला काही करा. 12 धावा धावफलकावरती आहेत. या आपण बाउंड्री ब्रेकर्स दिलावर भाई यांचा एक विशेष सन्मान करणार आहोत. दिलावर भाई हमारे 22 यार्ड पे भी ध्यान होना चाहिए. हा विशेष सन्मान खरं तर
बाउंड्री ब्रेकर्स आणि विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातल्या खेळाडूंच्या दिलावर भाई यांच्या माध्यमातून अनेक रील बनवल्या जातात. ऐसा ही प्यार बना के रखिए. 12 धावा धापलकावरती आहेत. कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या खेळाडूंना मोठं करण्याचा विडा 22 यार्डने उचललेला आहे. त्याचबरोबर दिलावर भाई मैदानाच्या आतमध्ये सुजित मोरे द लेजंड. सुजित येतोय गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या षटकाला सुरुवात. सुजित मोरेला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहत आहोत. गेल्या अनेक वर्षाचा फिटनेसचा राज तुम्ही विचारू शकता सुजित मोरेंना की फिटनेस चांगली राहिली आहे. पहिल्याच बॉलवरती श्रीने केला श्री गणेशा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अठरा धावा धापलकावरती. सुजित मोरेला फिटनेसचे धडे गोलंदाजीच्या समीकरण विचारण्याचं धारिष्ट तुम्ही करू शकता. पुढचा बॉल. आणखीन एक हेलिकॉप्टर लुक दिलाय हरीशा त्या ठिकाणी. एक सिंगल येते. दुहेरीचा प्रयत्न होईल. सेकंड रन देखील कंप्लीट. 2 धावा. धावा आता वेगाने पदार्थ आहेत. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. त्या 20 ऑन दी बोर्ड. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. किशोर नॉन स्ट्रायकर वरती आहे. श्रीने मोर्चा बांधणी केली आहे. अटॅकिंग इंटेंटने तो बॅटिंग करतोय. फटकेबाजी करायला घेतली आहे. आणखीन एक तडाखा. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार. या भेसा बॉल वाईड आहे. वाईड +1. अवांतर धाव येत असताना मला मिळते. 28 धावा धावफलकावरती आहे. 28 ऑन दी बोर्ड. 28 बनलेले. 2 षटकाची मॅच आहे. सुजित कदाचित विसरलाय की काय. आई बॉल. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. सिंगल येईल. किशोर पहा जोखीम घेतोय. त्याला ठाऊक आहे श्री मोठे स्ट्रोक खेळतोय. इथून मात्र 2 धावा. दुहेरी धावा पुन्हा एकदा आल्यात. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. तब्बल 30 धावा धावफलकावरती बनल्यात. 30 रन्स ऑन दी बोर्ड. पहा मी आधी उल्लेख केला की तुम्ही सुजितला त्याचं वय विचारू शकता किंवा फिटनेस कशी राखायची विचारू शकता. परंतु खिशामध्ये काय आहे विचारू नका. कारण लक तो सोबतच घेऊन चालत असतो. बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक धाव. बाईकच्या स्वरूपामधून धाव आली आहे. धावफलकावरती 31 बनल्यात. 31 ऑन दी बोर्ड. हे षटक लांब लचक बनलंय. पहिल्या षटकामध्ये केवळ 12 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावांचा इथे रतीब रसला जातोय. एकंदरीत अद्यापच्या 19 आलेल्या आहेत. पुढचा बॉल. हाही समोर. डाऊन दी ग्राउंड. ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती आकर्षक षटकार. चला जाऊ द्या. त्वरित घाई करा. अरे क्षेत्ररक्षणासाठी जा दादानो. सदतीस धावा धावफलकावरती आहे. सुजितच्या एका षटकामध्ये केवळ आणि केवळ 25 आल्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. चला त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आता मी चुकीचा नसेल तर मला गतवर्षीचा एक किस्सा आठवतो. एका षटकामध्ये 5 बॉल 5 षटकार मी गणेशच्या अगेन्स्ट पाहिले होते याच मैदानावरती. त्यामुळे 25 धावा काही जास्तीच्या नाही आहेत.
येणारे 2 षटक विजयासाठी आवश्यकता आहे ती तब्बल 38 धावसंख्येची बॅटर जाऊ द्या चला त्वरित. परंतु ही गोष्ट मी आवर्जून सांगेन, गणेशने एका टुर्नामेंटमध्ये एका संडेला ते 5 बॉल 5 षटकार दिले होते आणि पुढच्या संडेला त्याने 5 बॉल 5 षटकार मारलेही होते. हा किस्सा गतवर्षी घडला होता याच मैदानावरती. मॅस्करेनेस सारखा पलटवार केला होता तो गतवर्षी गणेशने. चला बॉलर दाखल झाला, बॅटरची अपेक्षा आहे, चला त्वरित द्या, घाई करा, बॅटर येऊ द्यात मैदानाच्या आतमध्ये. सचिन आणि ऋषी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना पाहायला मिळतात. 38 धावसंख्येचा करायचा पाठलाग, 38 रनचं टार्गेट आहे. पहिलं षटक जर किशोर खेळला तर दुसरं षटक श्रीने बॅटिंग केली. 25 धावा त्या शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या, त्यामुळे एक मोठं लक्ष आता उभं राहिलेलं आहे. चला थोडी घाई व्हायला हवी. मातोश्री चषक खर तर या कदम बंधूंनी आयोजित केलेली आईच्या स्मृतिप्रित्यर्थ एक दैदिप्यमान असणारी आयोजन असणारी स्पर्धा जी शेवटाकडे निघाली आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. श्री आलाय. 12 मध्ये 6 मारायचे आहेत. कॅल्क्युलेशन अगदी सोपं आहे. 12 मध्ये 6 बाहेर मारायचे आहेत. ते प्रयत्न केले ना तर सामना लांब नाही. 12 बॉल 38 ची आवश्यकता असताना ऋषीला पण बाद स्ट्रायकर एंड वरती आहे. पूर्वार्धाचा विचार केला तर पूर्वार्धामध्ये एकंदरीत 4 षटकार आले होते. त्यामुळे उत्तरार्धामध्ये 4च्या ऐवजी 6 मारायचे आहेत. पहिला बॉल पहिला आला, 6 मधला पहिला येतोय. पहिल्याच बॉलवरती ऋषीच्या बॅटमधून षटकार. प्रतिस्पर्ध्याने बनवल्या तर आम्ही म्हणू शकतो सामना अजून संपलेला नाही आहे, ही तर सुरुवात आहे. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है, हे सांगण्याचा प्रयत्न ऋषीने केलाय. पहिल्याच बॉल ओव्हरपिच होता. गोलंदाजी मार्कवरती साहिल दाखल झाला आणि त्याच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती इथून मात्र षटकार येत असताना मला मिळतोय. आई बॉल समोर दुसरा. 2 बॉलवरती 2 आल्यात. आता 10 मध्ये केवळ 4 मारायचे आहेत. लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. ऋषी षटकारांचा बादशाह आणि शाहत इथे मात्र कायम ठेवतोय. राजाचं राजपण कालपण आजपण आणि उद्यापण. लाजवाब बॅटिंग. तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हें बनाया. 2 बॉल 2 षटकार ऋषीच्या बॅटमधून इथून पाहायला मिळालेत. 12 आलेले आहेत. येणारे 10 मध्ये 4 मारायचे आहेत. होय केल्याने होत आहे रे, आधी केलेचीही पाहिजे. तिसरा आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लगातार 3 बॉल 3 षटकार ऋषी ठोकतोय. आता दडपण बनलंय. कदाचित ऋषी चान्स घेईल या षटकामध्ये मोठे फटके खेळण्याचे. गोलंदाजाचे हात आता कमरेवरती आलेत. विचार करायला भाग पडलंय. होत्याचं नव्हतं झालंय की काय. या षटकामध्ये धावा येत आहेत. 3 बॉल 3 षटकार इथून पाहायला मिळालेत. 18 बनल्यात. 36चा पाठलाग. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजूनही 18ची आवश्यकता आहे. 9 मध्ये आता 3 मारणं आहे. 9 मध्ये केवळ 3च बाहेर मारायचे आहेत. हा बॉल खाली राहिला. यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. डॉट आलेला आहे. समोरून बॉल वळवला होता. चांगली गोलंदाजी. येणाऱ्या 8 बॉल मध्ये 3 केवळ बाहेर मारायचे आहेत आणि त्याकडेच कल पाहायला मिळतोय. ज्या रीतीची फटकेबाजी चालू आहे. आज सुजिती हेच म्हणाला असेल, जरी 12 मध्ये 6 आपण मारू शकतो असे तर बॅटर आहेत. 3 पहिल्या 4 मध्ये आलेत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता. समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक येईल तदूर मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत आहे. पण सुरेशला मेसेज दिला होता का बॅटर ऋषीने
चिटके टू फटके फटका दिलाय समोर. अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा मिळाल्या त्या 2 20 बनलेल्या आहेत. 16ची आवश्यकता आहे. 16ची अजूनही आवश्यकता. येणारे चेंडू इथून पुढे शेष राहिले ते 7. 38चा पाठलाग आहे. सॉरी 18 अजूनही हव्यात. पुढचा बॉल हा बाहेरचा बॉल होता. पळवाटा शोधण्याचा प्रयत्न. अजूनही 17 बनवायचे आहेत. अजूनही 17ची आवश्यकता आहे. ऋषी वाट पाहतो एखादा मोठा फटका खेळण्याची. जशा मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न त्याने केलेले आहेत. आत्मविश्वासाने स्ट्रोक खेळतोय. राऊंड द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला फटका फसला. झेल बनेल का? क्षेत्ररक्षक 2 आले चेंडूच्या खाली. कॅच ड्रॉप झाली. सिंगल आलेली आहे. 16ची गरज आहे. येणारे चेंडू राहिले ते 6 बॉल आणि आता 16ची आवश्यकता. चला घाई करा. पुढचा गोलंदाज लागलीच यायला हवा. चला थोडी घाई करा. चला घाई करा. पुढचा गोलंदाज त्वरित येऊ द्या. श्री येतोय. श्रीच्या हाती चेंडू दिला जातोय का पाहावं लागेल, कारण हे प्रामुख्याने महत्वाचं षटक आहे. 6 बॉल 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. श्री हा तो गोलंदाज आहे त्याने मागील मॅच मध्ये जिथे 1 षटक 3 धावा आणि 2 विकेट मिळवलेले आहेत, त्यामुळे त्याची गोलंदाजी देखील महत्वाची राहू शकते. या षटकामध्ये इम्पॅक्टफुल ओव्हर त्याचे निश्चित पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कमध्ये श्री. स्ट्रायकर एंडला ऋषी. कोण जिंकणार हे बिग बॅटल? कोण जिंकणार हा सामना आणि कोणता संघ फायनल मध्ये धडक मारतोय? चला थोडी घाई व्हायला हवी. येणारे चेंडू आहेत ते 6 बॉल 16 हव्या होत्या. पहिला आला. 6 मध्ये 3 मारायचे आहेत. पहिला मारला ऋषीने. षटकार. मारायचं तर टॉपच्यालाच मारायचं. काय फटकेबाजी ऋषीच्या बॅटमधून पाहायला मिळाली. षटकारांमध्ये डील करतोय. काही तर तुपाशी नाही तर राहीन उपाशी, अशाच प्रकारचा खेळ जेणेकरून त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. धावफलकावरती बनतायत 28. 5 चेंडू आणि आता 10ची आवश्यकता. अजूनही हा प्रश्न मला गेले काही वर्षांपासून अनुत्तरित आहे. सुजित मोरे यांच्या खिशामध्ये अजून आहे तरी काय? षटकार आलेत. 5 बॉल 10ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 10ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. पुढचा बॉल राऊंड विकेटने. 5 बॉल मध्ये 10ची गरज. हाही आला. आणखीन एक चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आकर्षक अद्भुत टोलेजंग फटकेबाजी. षटकार. षटकार येतोय. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली 34 वरती. येणारे 4 मध्ये 4ची आवश्यकता आहे. ऍक्शन रिप्ले पहा. हा लोअर फुल टोच होता. ऑन साइडला लांब लचक फटका आलेला पाहायला मिळाला. 7 बॉल 32 वरती ऋषी बॅटिंग करतोय. 1 साइड हिरो. 7 बॉल 32. पुढचा बॉल ऑन साइडला. मॅच फिनिश होते की काय? पंचांचा निर्णय आलाय. षटकार आहे. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. अगदी थाटात सामना संपवला. सामना संपवलाय. समाप्त केली आहे. तब्बल 38 धावा बनवल्या. 8 चेंडू आणि 38 धावांची खेळ ऋषीने साकारली. क्या बात है. 38 बनवायच्या होत्या आणि 38 याच खेळाडूने बनवल्या. स्क्रीनवरती पाहताय तुम्ही सुजित मोरे यांना. सुजित मोरे साहेब, आता तरी सांगा खिशामध्ये काय आहे? चला मॅचकडे वळूयात. फायनलच्या मॅच मध्ये आपण लक्ष वेधणार आहोत, जिथे अंतिम सामना पाहायला मिळेल. जिथे एका बाजूला संघ दाखल होत असताना पाहायला मिळतो तो कुरोशी आणि दुसरा संघ अगदी थाटात हटलोट संघ फायनल मध्ये दाखल झालाय. टॉस आपण करतो आहोत. एक दोन्ही संघांना विनंती, आपण व्यासपीठाच्या समोर या. त्वरित या दोन्ही संघांना विनंती असेल
त्वरित या दोन्ही संघाला विनंती आहे. या पण दोन्ही संघाला विनंती आहे व्यासपीठाच्या समोर या. कुरोशी टीम चला लाल्या त्वरित या. मयूर त्वरित या व्यासपीठाच्या समोर या. फायनलची मॅच ही 1 षटकांची राहील. समोर या व्यासपीठाच्या समोर. सर्वांना विनंती आहे लाईन अप करून घ्या दोन्ही टीम.